सध्या कॉक्रोच जनता पार्टीचं आणि विविध विद्यार्थी संघटनांचं पुण्यामध्ये आक्रोश मोर्चा निघलाय। सध्या आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। काय नेमकं तुम्ही क्या आपकी मांगे क्या है और क्या बोल रहे हो? हमारी मांगे ये है कि धर्मेंद्र प्रधान रिजाइन करें। अब पेपर लीक हो रहे हैं, एग्जाम सेंटर्स इतने खराब हैं, लोगों को कुछ अता पता नहीं है, टेक्निकल ग्लिचेस होती हैं जिसका पूरा सफ़र स्टूडेंट्स करते हैं। तो बार बार कभी नीट, कभी रीनीट, क्लैट, एसएससी वाले जितने भी एग्ज़ाम्स थे सब में कुछ ना कुछ हुआ है। एक बार गलती हो तो समझ आती है, बार बार गलती हो तो वो एक इंडस्ट्री बन जाती है। हमारे देश की एजुकेशन मिनिस्ट्री इतनी ही निकम्मी हो चुकी है, उसको कुछ अता पता नहीं है। धर्मेंद्र प्रधान ने अभी तक रिजाइन नहीं किया है, ये देश का बहुत बड़ा फेलियर है। कल सोनम वांगचुक इन्होंने अपना अनशन तोड़ा है, तो उनके बारे में आप क्या कहोगे? क्या ये प्रोटेस्ट और भी आगे बढ़ेगा जैसे कि अभिजीत दीपके ने कहा है, लेकिन आप उसके बारे में क्या सोचते हैं? सोनम वांगचुक के बारे में क्या सोचते हैं? आगे बढ़ेगा। सोनम वांगचुक जी ने बहुत अच्छी मांगे आगे रखी हैं। उन्होंने जितना हंगर स्ट्राइक करा है हम बहुत रिस्पेक्ट करते हैं उस चीज़ को एज द जेन जी। एंड मुझे लगता है कि आगे जाके अभी मांगे हमारी पूरी नहीं हुई हैं। अभी मोदी जी ने जैसे कि ट्वीट करा था, वीडियोस डाली थी, सारा कुछ डाला था, उस सब में उन्होंने बोला है कि वो लोग कोर्ट के प्रोसेसेस को तेज़ करेंगे, वो लोग सारी इन्वेस्टिगेशन करेंगे। और इसकी वजह से सोनम वांगचुक जी ने इस एक्शन की वजह से एटलीस्ट अकाउंटेबिलिटी लेना, अभी पूरी अकाउंटेबिलिटी ली नहीं गई है, लेकिन इस चीज़ की वजह से उन्होंने फास्ट तोड़ा है। उन्हें तोड़ना चाहिए था, उनको ज़रूरत थी। एंड आगे अब जैसे कोर्ट बोलेगा जैसा होगा, जस्टिस शुड बी सर्व्ड। एक मिनट, इतने दिनों बाद ये जो प्रोटेस्ट जब से चल रहा है उसके बाद बहुत दिनों बाद प्राइम मिनिस्टर ने एक्स पे आके एक सेल्फी निकाल के अपना वीडियो किया है, तो ये सब जेनजी का इम्पैक्ट है ऐसा आपको लग रहा है? क्योंकि आमतौर पे वो टीवी पे दिखते हैं। जेनजी का बहुत बड़ा इम्पैक्ट है। हमारी जनरेशन चुप नहीं रहती है, जैसा कि आप देख पा रहे हैं। हम लोग बोलते हैं, हम लोग अपने सवाल आगे रखते हैं, हम लोग चुप रहने वालों में से नहीं है। इस्तीफा भी होगा और आगे एजुकेशन में सिस्टम ठीक भी होगा। हमारे लिए ना भी हो पाया, हमारे बच्चों के लिए ऐसी चीज नहीं होगी। काय तुम्हाला मराठी समजते ना? ओके, ठीक आहे। काय नेमकं हे आंदोलन सध्या आता चालू आहे? अभिजीत दीपकेंनी काल असं म्हटलं की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येत नाही तोपर्यंत हा प्रोटेस्ट चालू राहणार आहे। तुम्ही काय याबद्दल विचार करता? आता मगाशी तुम्ही जसा प्रश्न विचारला की सोनम वांगचुक सरांनी यांनी त्यांचं जे अनशन चालू केलं होतं ते सोडलं, तर अनशन सोडलं याचा अर्थ असा होत नाही की हे आंदोलन थांबणार आहे। आमचं हे जे आंदोलन चालू झालेलं आहे, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाही आणि आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेल्या ज्या त्रुटी आहेत त्या सुरळीत होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे। मग ते आता सरकारवरती, गव्हर्नमेंटवरती डिपेंड आहे की त्यांनी हे लवकरात लवकर या त्रुटी ज्या आहेत त्या व्यवस्थित करायच्या का ह्या ॲज इट इज ठेवायच्या। त्या जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतील, पेपर लीक होत राहील। आता मगाशी त्या मुलींनी सांगितल्याप्रमाणे की एक्झाम सेंटर अक्षरशः म्हणजे इतक्या बिकट परिस्थितीत आहे। आता आम्ही एक्झाम सेंटरला जातो किंवा एक्झाम द्यायला जातो ना, अक्षरशः कधी कधी टॉयलेटचा वास अख्खा हॉलमध्ये येतो, किंवा रोड साईडला एक्झाम सेंटर असतं, बसायला बेंचेस व्यवस्थित नसतात, OMR शीट ज्या असतात त्याच्यावरती ज्यावेळेस आपण राऊंड करतो ना त्यावेळेस त्या फाटत आहेत राऊंड करते वेळेस। मग आता काय करायचं विद्यार्थ्यांनी, हा पण एक प्रश्न आहे। आता नेमकं या सगळ्यामध्ये विरोधी पक्षांची एक भूमिका आहे। तुम्हाला काय वाटतं की सध्या राहुल गांधी ही सकट यामध्ये आता उतरत आहेत, तर जे कोणी काय विरोधी पक्ष आहेत ते आता या आंदोलनात सहभागी होत आहेत असं तुम्हाला वाटतं का? हे बघा, विरोधी पक्षाची भूमिका ही आता समोर आल्यामुळं नाहीये, त्यांची ही मागणी खूप आधीपासून आहे। फक्त प्रश्न काय पडला ना, जी युथ आता रोडवरती उतरली ना, ती युथ आता लोकांना दिसायला लागली आणि मोस्टली मीडियाला दिसायला लागली। राहुल गांधींनी याच्या आधी सुद्धा आहे ना लोकसभेमध्ये प्रश्न हे उच्च म्हणजे घेतले होते त्यांनी की शिक्षण व्यवस्थेमध्ये, आता फॉर एक्झाम्पल नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरतून विषय ज्यावेळेस चालता त्यावेळेस सुद्धा त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता। बट त्यावेळेस काय होतं ना, दाबला गेला तो आवाज त्यांचा। मी मुळात काय त्यांच्या बाजूने बोलत नाही, यांच्या आम्हाला ॲज अ स्टुडंट, विद्यार्थी किंवा अभ्यासक या दृष्टिकोनातून आम्हाला ज्या सुखसुविधा व्यवस्थितपणे पाहिजे, ॲटलिस्ट त्या तरी द्या। अहो नोकऱ्या नाही आहेत मुलांना, किती बिकट परिस्थिती आहे तुम्हाला माहित नाही। अहो तुम्ही जर पेपरच्या एक्झाम सेंटरवरती गेले ना, 100 जागेसाठी 20 30 हजार विद्यार्थी येतात। ते काय म्हणजे बिकट परिस्थिती करून ठेवलेली। 1 लाख सरकार हो। काय नेमकं आता या आंदोलनामध्ये तुम्हाला, आपण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागताय, मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हे सगळं व्यवस्थित होईल असं तुम्हाला वाटतं का? राजीनामा तर द्यायलाच पाहिजे। पब्लिक तर दिल्लीमध्ये तर लय व्हायला लागलं इकडं,
राजमार्ग तर पाहिजेच आपल्याला. 2 शब्द देतो मी, नाही काय, दिल्लीमध्ये किती वातावरण गरम व्हायला लागला, किती लोकांना मारलेले, तुम्ही हे दिसायला लागलं का तुम्हाला? हे दिसत नाही, कोणाला दिसत नाही. पब्लिकला बघा, इकडे किती बघा, इकडे बघा, इकडे. ठीक आहे, धन्यवाद. तर अशा पद्धतीने सध्या आंदोलक मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. एकंदरीत भारताचे जे काही शिक्षण व्यवस्थेमध्ये त्रुटी आहेत त्यामध्ये सुधारणा व्हावा अशी या सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. स्नेहल सोबत मी परसराम खंदारे, डिजिटल प्रभात.